हॅलो गाईज, तर मी आहे नुपूर निकम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी वाइब्स बाय नुपूर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला महाबळेश्वरचा पार्ट 3 व्लॉग आहे आणि आज आपण 3 स्पॉट कवर करणार आहोत. चला तर मग. गुड मॉर्निंग. तर आता आपण सगळे मस्तपैकी आवरून निघालो आहोत आपल्या फर्स्ट स्पॉटकडे. चला तर मग लेट्स गो. मग आम्ही सगळे पटापट गाडीमध्ये बसलो आणि मग निघालो आपला फर्स्ट स्पॉट कवर करायला. आपला फर्स्ट स्पॉट खूप छान आहे, म्हणजे काही जणांचा फेवरेट असेल मे बी. तर आपला फर्स्ट स्पॉट आहे महाबळेश्वर चीज फॅक्टरी. तर आज आपण आलो आहोत चीज फॅक्टरीमध्ये आणि बघू शकता तुम्ही इथं खूप गर्दी होती, कारण की एका शाळेची ट्रीप आली होती वाटतं इथं, त्याच्यामुळे इथं खूप गर्दी होती. मग आम्ही गेटमधून एंटर केलं आणि आम्ही चालत होतो. ही बघा मम्मी आहे माझ्या मागे आणि तिकडं मावशीन ते लोक. तर आम्ही फायनली पोहोचलो चीजच्या इथे चीज टेस्टिंगचं होतं. मग आम्ही इथून अंदर गेलो आणि अंदर गेल्यानंतर रूपा मावशी, सोनू मावशी आणि दीदी हे लोक चीज टेस्ट करत होते. मी तर काय कच्चं चीज टेस्ट नाही करत, कारण मला नाही आवडत. त्यानंतर ना आम्ही इथे बाहेर येऊन मस्तपैकी फोटोज काढले. आणि हे बघा किती छान दिसतं आहे ना हे दिसायला. रथ काय टाईप, आय डोंट नो काय म्हणतात त्याला. आणि इथे समोर अजून हानीचं होतं आणि अजून काय काय होतं बरंच काही. आणि हे बघा विंटेज कार्स, ह्या सगळ्यात जुन्या काळातल्या कार्स आहेत ना, ह्या एकदम अशा मस्तपैकी तिथं लावून ठेवल्या होत्या. आणि इथे एक नोटीस लिहिली होती की कोणी पण ह्याच्या अंदर नाही जायचं. मग काय चीज वगैरे टेस्टिंग करून घातलं, चीज घेतलं. त्यानंतर ने इथे एक फॅमिली फोटो काढला आणि आपण निघालो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. तर आता आपण पोहोचलो आहोत मॅप्रो गार्डनमध्ये, महाबळेश्वर मॅप्रो गार्डन. आणि इथे खाकरा टेस्टिंग होतं, तर आम्ही सगळे खाकरा टेस्ट करत होतो. आता महाबळेश्वरला आल्यानंतर ना सगळं तर टेस्ट करणारच ना. आणि इथे खूप सारे गेम्स होते ना, हा गेम तर मला खूप आवडतो बघायला. त्यानंतर आम्ही थोडंफारसं मॅप्रो गार्डन फिरत होतो. आणि हे बघा कमळ, आणि इकडे असं डेकोरेशन खूप असतं ना, स्ट्रॉबेरी वगैरेचं होतं सगळं फोटोज वगैरे काढायला. पण गर्दी इतकी होती की आम्ही बाहेरच निघालो डायरेक्ट. थोडासा खाकरा वगैरे घेतला विकत आणि निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. मग गाडी आपण पार्किंगमध्ये लावली होती आणि पार्किंग खूप लांब होती, त्याच्यामुळं आम्हाला 1-2 खूप वेळ चालत जावं लागलं. आणि हे साईडला बघताय ना तुम्ही, हे सगळे स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. इतक्या साऱ्या स्ट्रॉबेरीज आहेत. हां, आता स्ट्रॉबेरी तर असणारच ना, कारण की महाबळेश्वर स्ट्रॉबेरीजसाठीच फेमस आहे ना खूप जास्त. मग आम्ही खूप वेळ चालत होतो. तुम्ही बघू शकता साईडला केवढी मोठी पार्किंग आहे, खूप मोठी पार्किंग आहे ह्यांची. आणि पार्किंग ना ह्यांची जराशी लांब आहे मॅप्रो गार्डनपासून. बघा किती मस्त निसर्ग दिसतोय ना इथून. खरंच महाबळेश्वर खूप सुंदर जागा आहे, जस्ट लाईक हेवन. वाव. ही बघा माझी मावशी. त्यानंतरनं आपण चालत चालत पोहोचलो आपल्या कार्समध्ये आणि आपण आता पोहोचलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर आता आपण आलो आहोत आर्थर सीट पॉईंट. आणि हे बघा 2 माकड, म्हणजे एक मम्मी माकड आहे आणि एक तिचं पिल्लू माकड आहे. आणि हे बघा, हे बघून तोंडाला कसं पाणी सुटलं ना, एकदम टेम्पटिंग वाटलं ना. हे बघा आर्थर सीट पॉईंट. हा पॉईंट असा खाली असं चालत चालत जायचा होता. आणि सोहम आणि मी दोघंच सगळ्यात पुढे येऊन बसलो होतो आणि हे सगळे लोक मागं होते लय. मग थोड्या वेळाने आले ते लोक पण. मग आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. 1-2 करत आम्ही खाली जात होतो. हे बघा अशा सीड्या होत्या आणि इकडनं असं खाली जायचं, असं खूप खाली खाली जायचं. आणि तिकडनं असं मग पॉईंट दिसतो मस्तपैकी, म्हणजे दरी दिसते. सीड्या बघून बघून चाला, नाही तर असं उलट डायरेक्ट खाली पडणार.
हे बघा या साईडने दिसतंय ना, हाच सगळा आर्थर सीट पॉइंट आहे. ये देखो भाई, व्यू देखो व्यू. और ये हम फ्लेक्स कर रहे हैं हमारे जूते. मी इथं मस्तपैकी व्हिडिओ काढत होते आणि हा कोंबडा सोहम माझ्या व्हिडिओच्या मध्ये आला, माझी व्हिडिओ खराब करून टाकली. ये देखो देखो भाई, व्हॉट अ व्यू. सगळे लोक इकडनं असे फोटोज काढत होते. आणि इथं अजून एक पॉईंट आहे. असे खूप सारे पॉईंट्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या जागेवरून सेमच दरं दिसतात, फक्त पॉईंट्स असे वेगवेगळी नावं दिलेली आहेत पॉईंट्सला. मग इकडनं परत असं आम्ही वरती गेलो, म्हणजे वरती जात होतो इकडनं परत आम्ही. और ये सब लोग मेरे पीछे पीछे आ रहे थे क्योंकि सबको वीडियो में आना था ना, इसलिए. बघा सगळे कसे एक एक करून व्हिडिओमध्ये येत आहेत. आणि इथे एक काका होते, ते त्यांच्या दुर्बिणीमधून प्रतापगडवरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवत होते आणि हिस्ट्री सांगत होते आपल्याला तिथली. तर सोहम इथली हिस्ट्री बघतोय म्हणजे. तर मी हे सगळं ऑडिओ ऑन ठेवलाय, तुम्ही ऐकू शकता. ही मूर्ती दिसते का तुम्हाला? अश्वारूढ म्हणजे घोड्यावरती बसलेली ही मूर्ती 16 फूट उंचीची, पंचधातूची आणि 4,500 किलो वजनाची आहे. पंडित नेहरूजींच्या हस्ते अनावरण केलेलं 1957 साली. तिथे गेल्यानंतर भवानी मातेचं मंदिर, गार्डन, कडेलोट, बुरुज असे 22 पॉईंट या गडावरती पाहण्यासाठी आहे. आणि याच गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 साली अफजल केलेलं आहे. तो हा प्रतापगड, याला बालेकिल्ला म्हणतात. बालेकिल्ल्यामध्ये मूर्ती आहे ना महाराजांची, त्याच्यातून दिसते आपल्याला. रायगड किल्ल्यावरती जशी सिंहासनावरती आहे तशी प्रतापगड किल्ल्यावरती अश्वारूढ मूर्ती आहे. ही मूर्ती जेव्हा गडावरती बसवली त्यावेळेस त्याचे वेगवेगळे 17 पार्ट होते. हेलिकॉप्टरमधून खाली 17 पार्ट उतरवलेले आहेत. नंतर मी मूर्ती असेंबल केली. या काकांनी खरंच खूप छान हिस्ट्री सांगितली. तुम्ही कधी पण या पॉईंटला व्हिजिट कराल तर या काकांकडून नक्की हिस्ट्री ऐका. आणि हे काका इतके चांगले आहेत की वरती तिथं रेंज नव्हती आणि आमच्याकडे कॅश पण नव्हती त्यांना द्यायला. तर ते बोलले की तुम्ही आत्ता बघू शकता, तुम्हाला जेव्हा रेंज येईल तुम्ही तेव्हा पेमेंट करा. आणि आम्ही पेमेंट केल्यानंतर ना आठवणीने तर ना आम्ही थोडं वर पोहोचलो आणि आम्हाला भूक लागली. आणि हे बघा आम्ही किती सारे वडापाव घेतलेत. पण ह्या वडापावचा कलर व्हिडिओमध्ये असं चेंज का दिसतोय ना, मला काही समजलं नाही. बट वडापाव एकदम टेस्टी होते. आणि हे बघा साईडला कसं मस्त जंगल व्ह्यू होतं, म्हणजे असं भारी झाडी विडी होती. आणि घरी येताना आमच्याकडचे चिप्स संपले होते, त्याच्यामुळं आम्ही वाटेतून चिप्स घेतले. आणि हे बघा चिरून कशी चिप्स विकती असं वाटतंय ना. इतके सारे चिप्स घेतलेत आम्ही खायला. अजून मावशीच्या हातात पण थोडेसे आहेत. आणि मग कपडे वगैरे चेंज करून आम्ही फ्रेश झालो आणि आता रिलॅक्स. त्यानंतरनं रात्री म्हणजे इव्हिनिंगला आम्ही रीलसाठी रेडी झालो आणि आम्ही 2-3 रील शूट केल्या. त्या तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती नक्की बघू शकता. इंस्टाग्राम आय डी मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सोमला म्हणवत होते मी रील शूट करण्यासाठी. आणि रील वगैरे शूट करून आजचा दिवस इथेच संपला. नेक्स्ट पार्टसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट. बाय बाय. चालेल ना? चल रील काढायला. माझ्या उद्या फोटो काढशील ना सकाळी?